Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Never World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे क्लिनिक डे, रेडी झालो आहे. रचना आहे माझ्या पाठी, काम करत आहे, काही शोधत आहे आणि नायसा गेली आहे स्कूलमध्ये. नॉर्मल रुटीन स्टार्ट झालं आहे आणि येस, माझं जे नवीन टाइम टेबल आहे, नवीन शेड्यूल आहे ते उद्यापासून स्टार्ट होणार आहे. सो सुपर एक्साइटेड, कारण सगळं काही चेंज होणार आहे शेड्यूल. सो येस, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस, बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस, लिव्ह लाफ अँड लव्ह. सो बाहेर एवढा पाऊस आहे, जोरात पाऊस, सगळीकडे अंधार. एक वस्तू शोधते, ती म्हणजे माझा मोबाईलचा बॉक्स, कारण आमचा मोबाईलच हरवला. तो माझा जो मोबाईल आहे जुना आयफोन 13 तो मिसप्लेस झाला आहे. आय डोंट नो कुठे गेला आहे. आई पण तिथून शोधते, पण हे झाले 2 दिवस. महाबळेश्वरपासून जेव्हा आलो आहे तेव्हापासून गायब आहे. सो आम्ही फुल 3 दिवसापासून शोधतोय, कारण आम्हाला वाटतं मोबाईल घरातच असेल, पण घरात पण शोधून कुठेच मिळालं नाही 3 दिवस. सो आता फायनली आम्ही विचार करत आहोत पोलीस कंप्लेंट करायचं, कारण मोबाईल मिसप्लेस होऊन जर कोणी बेसिकली मोबाईल घरात आलाय हे फॉर शुअर आहे. कारण शेवटचं जे आम्ही महाबळेश्वरला गेलेलो ते शेवटचं जे शूट झालंय ते तनेच्या त्याच मोबाईल झालंय. आणि युजली कसं होतं माहिती का, माझा फोन जेव्हा गाडीला कनेक्ट असतो ना तेव्हा काहीच गोष्टी ट्रान्सफर होत नाही, म्हणून सनीने फॉर शुअर तो वाला व्हिडिओ तेव्हा ट्रान्सफर नाही केलाय. कारण फुल टाइम जेव्हा पण आम्ही येत होतो माझा फोन कनेक्ट होता आणि म्युझिक चालू होती. सो ते माहिती आहे. घरी आल्यानंतर त्याने ते ट्रान्सफर केलं. त्याच्यानंतर म्हणजे ते वेनसडेला झालेलं आहे हे, आणि आज आहे ट्यूजडे. सो तेव्हापासून या 1 वीक ऑलमोस्ट व्हायला आलंय, आम्हाला अजून तो मोबाईल मिळाला नाही. ऍक्च्युली सनीला सुद्धा लक्षात आलं फ्रायडेला, है ना, जेव्हा तुम्ही जाऊन आली. कारण फ्रायडे का शूट काय करायचं नव्हतं 3 दिवस, म्हणून मी रिलॅक्स होतो की मोबाईल असेल इकडेच. ऑलमोस्ट 1.5 लाखाची गोष्ट ती मिसप्लेस होणं. खूप चांगला होता, खूप चांगला होता. म्हणजे कुठलीही गोष्ट साधी असो, पण आणि पहिल्यांदा असं झालं की मोबाईल मिसप्लेस झाला, तो पण घरात नव्हता. सो काय ना, पोलीस कंप्लेंट करायची आहे आम्हाला, पण त्याच्यासाठी वी आर सर्चिंग फॉर बॉक्स फॉर शुअर असेल, पण तो कुठे ते नाही माहिती. कारण आम्ही विचारलं, म्हणजे आपलेच फॉलोवर आहेत त्या काकांना आम्ही विचारलं, ते सायबर क्राईममध्ये आहेत, त्यांनी आम्हाला गाईड केलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला एक्झॅक्टली काय करावं लागेल. तर त्याच्यासाठी आम्ही ते आता एक तो जो नंबर आहे तो पाहिजे, जो बॉक्सवरच असतो, आणि तो बॉक्स शोधायचा. त्याने सनीचा फोन जो आहे तो ट्रॅक होईल. जर घरात असेल तरीच वेल अँड गुड. जर तो आता कुठे पडलाच असेल, फक्त एवढंच कन्सर्न आहे की त्या फोनमध्ये खूप काही गोष्टी आहेत, त्या ज्या गोष्टी आहेत त्या मिसयूज नाही व्हायला पाहिजे. मेन म्हणजे नंबर जो आहे तो सुद्धा मिसयूज नाही व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी सगळी धावपळ, कारण खूप व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, काही बँक रिलेटेड, काही कनेक्टेड नव्हतं त्याच्यात, बट स्टील थोडंसं. आणि तो मेन ऑनलाईन कन्सल्टेशनचा आहे. सो कुणीही त्याच्यावर काय मेसेज किंवा काय हे करू नका ऍट प्रेझेंट. ट्रू. म्हणून मग मी कुठेच टाकलं नाही सध्या. मी तर थकली, सगळीकडचं अक्क झालं. फक्त इथे एक शेवटचं, म्हणजे जिथे पॉसिबिलिटीज नाही आहेत ना तिथे सुद्धा मी चेक करते, कारण यू नेव्हर नो. मी लिटरली हे इकडचं खालचे कपडे सुद्धा काढले, कुठे कपड्यांमध्ये वगैरे गेलेत का, बॅग्स ज्या दिवशी नेलेले त्या बॅग्स मध्ये चेक केले, कारण कधी कधी कपड्यांमध्ये फोल्ड्स मध्ये पण जातो. एनिवेज, चला काम आहेत ना आपण. सो फायनली सनीचा फोन मला मिळालेला आहे. जास्त काही शोधावं लागलं नाही, कारण सनी ह्या बाबतीत खूपच पर्टिक्युलर आहे. त्याच्याकडे सगळ्या गोष्टीचे बॉक्सेस आहेत आणि तो एकदम व्यवस्थित ठेवतो. तो मला जातानाच बोलला की तू एवढं शोधू नकोस, वरचा जो एक ड्रॉवर आहे तिथे फक्त बघ, तुला लगेच तुला बॉक्स मिळेल. आणि फायनली तुम्हाला मिळालं आहे. सो नाव एक होप आहे. आता आम्ही प्रॉपरली लाईक
कंप्लेन रेस करू शकतो. कारण काल जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा लाईक की अरे आता बॉक्स कुठे शोधायचा असं होतं. म्हणजे सनीला माहित होतं की तिने बॉक्स ठेवलाय, पण ते कुठे आणि अजून किती टाइम जाईल हे नव्हतं माहिती. ऑलरेडी खूप टाइम गेलेला आहे. ऑलरेडी वी आर व्हेरी लेट. सो लेट्स होप फॉर द बेस्ट की आम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह सायन्स मिळेल. ॲटलिस्ट जे गोष्टी आहेत ते मिसयूज नाही होणार. सो येस, बॅक फ्रॉम पोलीस स्टेशन. मी गेलेलो पोलीस स्टेशनमध्ये कारण जे मोबाईल हरवला अलॉंग विथ सिम कार्ड, सो त्याची केस करायची असते, रजिस्ट्रेशन फॉर लॉस प्रॉपर्टी कंप्लेन म्हणजे. सो फायनली ती केली आहे आणि खूप कमी चान्सेस आहेत मिळण्याचे. पण दुसरे जे पोलीस काका आपल्या जे सबस्क्रायबर आहेत ते म्हटले की त्यांच्या झोनमध्ये ऑलमोस्ट 600 मोबाईल्स जे मिसप्लेस किंवा लॉस झालेले ते त्यांनी मिळवून दिले आहेत त्यांच्या झोननी. सो लेट्स होप मिळालं तर चांगली गोष्ट आहे. कारण तो मोबाईल जो आहे त्याच्यातला जो सिम कार्ड आहे तो मोस्टली माझा ऑनलाईन कन्सल्टेशनवाला होता. सो प्लीज जर कोण काही कॉन्टॅक्ट करत असेल त्या मोबाईलवर नंबरवर प्लीज कॉन्टॅक्ट नका करू. अँड एनिवेज होपिंग की लवकरात लवकर मोबाईल मिळेल मला. कारण आत्तापर्यंत माझा लक एवढा चांगला आहे की ज्यावेळी मोबाईल माझा मिसप्लेस झाला आहे, इवन मी दिल्लीला गेलेलो त्यावेळी माझा मोबाईल एका ट्रान्सपोर्ट बसमध्ये राहिलेला, पण मी ती बस शोधली आणि त्या माणसाकडनं म्हणजे त्या बस कंडक्टरकडे होता तो मोबाईल, त्याच्याकडनं मिळवलाच तो. सो होपफुली हा पण मिळेल. कारण माझं एवढं लेट कंप्लेंट देण्याचं हेच होतं की मला असं वाटतं की जवळच असेल कुठेतरी आसपास, पण मोबाईल सायलेंटवर होता, स्विच ऑफ होता म्हणून मिळाला नाही. सो एनिवेज आता मी पोचतोय घरी, लेट झालं आहे, जेवायचं आहे. लेट्स गो. तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, पूर्ण मी परत एकदा लास्टला ट्राय केलं आणि फायनली गेस कुठे मोबाईल मिळाला. जस्ट एक सेकंड लाईटला. फायनली मोबाईल मिळाला होता इकडे. लिटरली आय हॅव फाउंड माय मोबाईल. आणि स्विच ऑफ झालाय तो. मोबाईल होता इथे एकदम आत असा म्हणजे. आणि मी तर शोधला वरच्यावर, पण माझ्याबरोबर जे बसले होते त्यांना पण मी सांगितलं 2 वेळा. मी शोधला 2 वेळा, मला नाही मिळाला. मी वरच्यावर शोधला आणि इथे माझ्याबरोबर जे होते सगळ्यांना मी चेक करायला लावलं, त्यांना पण नाही मिळालं. कारण मोबाईल सगळ्यांनी वरच्यावर शोधलेलं. आणि फायनली मी म्हणलो आज पोलीस कंप्लेंट केली आहे तर एकदा लास्ट आपण एकदा चेक करूया. आणि बघतो तर बिलीव्ह नाही होणार, चक्क मी जस्ट असं बघितलं, ग्रीन कलरचा ओळखीचा आहे आणि असा मी मोबाईल काढलेला मगाशी आणि फायनली तो मिळाला आहे मला. हे मी तुम्हाला आता डेमो दाखवला कुठे होता, पण जस्ट मी विदाऊट कॅमेरा चेक करत होतो ऑफकोर्स आणि तो मला भेटला आहे. आणि याच्या आधी जसं बोललो मगाशी की माझं लक एवढं चांगलं आहे की मला मिळतं, एवढंच होतं की मला लक्षात नाही की कुठे होता मोबाईल. आणि फायनली तो मिळाला आहे. आता मला परत पोलीस स्टेशनला जायला लागेल आणि माझी कंप्लेंट परत रिटर्न घ्यायला लागेल. कारण कंप्लेंट फाईल केलेली आणि ऑफकोर्स माझं स्टुपिडनेस आहे की अजून नीट बघायला पाहिजे होतं. घरच्यांना उगीच एवढा त्रास माझ्यामुळे. आता पहिले जाऊन मी सांगणार आहे घरी की पोलीस कंप्लेंट केली आहे आणि होप्स काहीच नाही, 0 होप्स आहे. पण थोड्याच वेळात मी गुड न्यूज पण देईल, चांगली बातमी की फायनली आय फाउंड माय सेल. इट्स स्विच ऑफ. मी आता सध्या ऑन नाही करत आहे कारण जर मी ऑन केला आता तर मोबाईल माझा ब्लॉक होऊन जाईल. सो मी एकदा जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन परत एकदा माझी केस रिटर्न हे करेल आणि मग मी मोबाईल स्विच ऑन करेल. असं होतं. म्हणजे मोबाईल हरवला 10 तारखेला आणि आज आहे 15 तारीख आणि फायनली मोबाईल मिळाला आहे. बॅक टू होम. कंप्लेंट करून आलो.
ते बोलले की लेस लाईकली मिळेल मोबाईल. युजली सहजासहज ऍटलीस्ट काय म्हणतात लोकेशन समजलं तरी ठीक आहे ना, म्हणजे घरात शोधणार नाही. मग तेच म्हणतो घरच्यांना नुसतं टेन्शन. पण नाही मिळालं तर काय करायचं, म्हणजे काय करतात मग ते आता. तू त्यांना विचारलं का नंबर वगैरे ब्लॉक करू का? त्यांनी मला ऍक्च्युअली काय सोल्युशन दिलं माहिती का, तर मी बोलायला नाही पाहिजे. ते म्हटले की आम्ही असं काही सांगत नाही, पण युजली तुम्ही तुमचा जो हे आहे ॲपल ID पासवर्ड आहे ते पूर्ण रिसेट करा. ओके. म्हणजे कोण ॲपल ID टाकलेलं असतो कुठलं आपलं ॲपल ID ऑलरेडी असतं ना. नाही, पण आपण एकाच फोनला एकच लावू शकतो. जर तुझा या फोनला ॲपल ID आहे तर तू दुसऱ्या फोनला तोच ॲपल ID ने ओपन नाही होत. असू दे, आपलं नशीब नाही. आम्ही ते एवढे फोन चेंज केले की 10 वेळा आमचा ॲपल ID पण चेंज झाला. म्हणजे आता एक रिसेंटली 1-2 वर्षात तोच सेम ॲपल ID आहे, पण ह्याच्या आधी माझा ॲपल ID सेम असला तरी माझा पासवर्ड 10 वेळा काहीतरी असं वेगळं व्हायचं. म्हणजे मला तो लक्षात पण नाही राहत. पण मग आता काय नाही, जर माझं नशीब चांगलं असेल तर मला मिळेल. ऍटलीस्ट माझं असं म्हणणं आहे की लोकेशन तरी मिळालं ना तरी ठीक आहे. माझं पण तेच होतं, पण जे होतं चांगल्यासाठी होतं, पण हेच आहे की घरच्यांना त्रास शोधण्याचा. मी तर उठता बसता. पण एक सबक शिकलो यातून की आपलं एवढे मोबाईल्स आहेत, सगळं काय आहे फॅसिलिटीज, आपण ते नॉर्मल सेटिंग असते की जस्ट केली नाही की लॉस्ट माय जे आहे लोकेशन ऑन करायचं. लास्ट लोकेशन लिटरली त्या दिवशी पाहिलं जेव्हा मला हे कळलं, म्हणजे आम्हाला माहित होतं की ही सिस्टम आहे फोन्स मध्ये, पण आम्ही एकदम बिंदास होतो की हा ठीक आहे कधीच होणार नाही. आणि जेव्हा आम्ही त्या दिवशी चेक करायला गेलो तेव्हा मला कळलं मी एकाचंही लोकेशन ऑन नाही केलं, एकाचंही नाही. मी झालेला काल तेच बोलली, मॅकबुक पासून सगळं काही आपल्याला करायचं. हे काय जाऊन आलं पोलीस स्टेशन, फाईल केलं. हो बरं झालं कंप्लेंट केली. पण ते म्हणतात की लेस लाईटली म्हणजे मिळणं अशक्य आहे. पण माझं नशीब चांगलं एवढं की नेहमी मिळालं. पण मेन रिझन मी का कंप्लेंट नव्हतं फाईल करत की आतापर्यंत मला असं वाटत होतं की मोस्टली मोबाईल घरात असेल किंवा कुठे ठेवला असेल लक्षात नाही आहे. कारण तेच एक रिझन आहे, कारण चोरणार तर नाही कोण मोबाईल, आणि असं कुठेही अननोन जागेवर ठेवणार नाही. चुकून पडलं तर ते लगेच समजतं किंवा कोण थोडंफार हेल्प करतोच, असं नाही की कोण चोरी करणार. पण माझं नशीब चांगलं आहे. बट एनिवेज तुम्हाला एक चांगली बातमी सांगायची, गुड न्यूज. काय की मिळाला फोन. कुठे होता? गाडीत ड्रॉवर मध्ये. आपण इकडं अख्खं घर शोधतो. मी म्हंटलो आता जस्ट एक लास्ट ऑप्शन, परत एकदा चेक. तू जाऊन कंप्लेंट करून आला? कंप्लेंट केली. मी म्हटलो आता आपण चेक सर्च ऑन नको करू, मोबाईल ब्लॉक होऊन जाईल. आणि आता मला परत जायला लागेल, तर मी आता नाही, क्लिनिक वरून गेल्या रात्री जाईल. मी माझ्या गाडीत नाही तरी मी माझ्या गाडीत 10 वेळा चेक केलं, इकडे तिकडे. मी ऑलमोस्ट संपूर्ण अगं मी जे गाडीत तुझ्या पर्स मध्ये पण बघ, माझ्या पर्स मध्ये पण सगळ्या पर्स मी सगळ्यांनाच सांगितलं, पूर्ण घर, नातेवाईक जे माझ्यावर होते सगळ्यांना सांगितलं. पण ते पण विचार त्यांच्या गाड्या चेक करतात तिकडे. म्हणजे महाबळेश्वर आला, जस्ट आलो. मी तेच म्हणलं येताना, मी त्यांना सगळ्यांना सांगत होतो म्हणजे मोबाईलवर ब्लॉगमध्ये की माझं नशीब एवढं चांगलं की मला मिळतंच. पण माझं मेन रिझन हे होतं की लेट पोलीस कंप्लेंट केले ना, नाही तर युजली लगेच करायचं असतो, कारण कधी काय होऊ शकतं. आणि मेन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सनी किती परफेक्ट आहे सगळ्या बाबतीत, कधीच कोणती गोष्ट किती लहानपणीचे बॉक्सेस पण ठेवले. पण मला तेच आहे की मी 2-3 जणांना ज्यांना सांगितलं त्यांनी वरच्या वर शोधलं. मी तर होप सोडलेले, म्हणून मी जास्त नाही, मी जस्ट वरच्यावर बघितलं नाही म्हणून मी होप सोडले. पण मी आता मी ईच अँड एव्हरी गोष्ट गाडीमधल्या वरच्या साईडला एकदम खाली, एकदम पाठच्या साईडला गेला तो. पोलीस स्टेशनला जायचं होतं ना, ते एक निमित्त झालं जाणं. आता जाऊन दे, पण ह्याच्यातून
एक सबक मिळतं शिकायला मिळतं म्हणजे आपण आपल्याला एवढी फॅसिलिटी दिली आहे तुमच्यात पण आपण चालू करू. आपण ऑनच नाही केलंय. एवढे आपले डिव्हायसेस आहेत घरात, म्हणजे जर त्या दिवशी ते ऑन असतं ना लगेच मिळालं असतं, लगेच दुसऱ्या फोनवर दुसरा फोन समजतो. आपण ते ऑनच नाही केलं म्हणजे आयफोन ते सांगेल आता रचना तुमच्या मोबाईल मध्ये फक्त लोकेशन त्या दिवशीच केलं असं ना लगेच कळलं असतं गाडीतच आहे फोन, पण आपलं कोणाचंच ऑन नाहीये. एनिवेज पण भेटलं. आय एम हॅपी. माझा लिटरली कामाचा डेटा ते जाऊन दे, पण माझं 5 दिवस कुठेच म्हणजे एवढं लक्ष नाही लागत होतं, कारण शेवटी 1.5 लाखाची गोष्ट आहे. म्हणजे असं नाही की खूप कॉस्टली आहे म्हणून त्याचं टेन्शन आहे, पण सगळं महत्वाच्या गोष्टी आपले डिटेल्स, पर्सनल डिटेल्स हे सगळं काय होतं हे तुला जाऊन इन्फॉर्म करावं लागेल ना. हा, तरी मी त्यांना एकदा बोललो जाताना की जर मला मिळाला तर मग काय करायचं. हा, ते बघू आपण. आम्ही इकडून हे प्रोसिजर चालू केले, तुम्ही बघा. आणि तरी मी त्यांना बोलणार होतो की तुमचा नंबर द्या इन केस मला जर मिळाला किंवा काय, म्हणजे आता मला परत जाऊन त्यांना सांगायला लागेल असं नाही, तसं नाही. म्हणजे मी टाकले 10 तारखेला कंप्लेंट, 10 तारखेचं डेट टाकली. मी समजलं मला 12 तारखेला आणि आज आहे 15 तारीख. देवाचं पण असं होतं की सगळ्या ह्याच्यातनं तू जा, म्हणजे तुला कळेल. एनिवेज चला रिलॅक्स. असा आता आजचा दिवस. एनिवेज आता मेन मोबाईल चार्जिंग पण नाही लावू शकत, कारण लगेच तो ऑन होतो आणि स्विच ऑफ लगेच ते ब्लॉक होऊन जाईल. मग त्यांना जाऊन आता मला पहिले सांगायला लागेल आणि मग आताच गेलो असतो, पण आता मला जेवू दे, कंटाळा आला. 3:30 वाजले. रचना पण चलो चलो. अगं बघितलं, पण मी वरच्यावर बघितलं आई. मी मेन खाली बघितलं ना, कधी पडलाय तिथे मी ठेवेल, मला लक्षात पण नाही. बिचारा नाहीसाला मी किती बोललो, कुठे ठेवलं, काय ठेवलं, कुठे ठेवलं. बिचारी बोलते मी नाही बाबा, मी आला तर बाबांच्याच गाडीत होत. पहिलं तर मला आता सगळ्यांना मेसेज करायला लागेल की मिळालं आहे. क्लिनिक, हॉस्पिटल आणि रिलेटिव्ह. नाही लावायचा, कारण लगेच तो स्टार्ट होईल आणि ब्लॉक होऊन जाईल. आणि अजून एक काहीतरी परत मग नवीन सगळं काय फॉर्मॅट बिरमॅट मारायचं असेल काय आपल्याला माहित नाही. इकडे मला एक पोलीस इन्स्पेक्टर मिळाली, जी भेटली आणि ती मी माझं डिटेल सांगितलं, एंट्री केली तिने. आणि मग ती म्हणते तुम्ही तुमचं आडनाव काय टाकळे? मी हो. ती म्हणजे माझं पण नाव टाकळेच आहे, आडनाव टाकळे आहे. मी बघितलं नाही तिचं नाव, नेम प्लेट. मग विचारलं तुम्ही चिपळूणचे? म्हणलं हो चिपळूणचे प्रॉपर. तुम्ही वाणीत? हो वाणी. म्हटलं वाणी. मे बी आपले ब्लड रिलेशन असेल काय माहिती. म्हणजे चांगलं वाटलं पोलीस, म्हणजे आपल्या ह्याच्यातले टाकळ्यांमधले कोण पोलीस डॉक्टर आहेत, पोलीस आहेत. विच इज एनिवेज. रचना व्हिडिओ काढते आणि सगळीकडे ग्रुपवर टाकते की मोबाईल मिळाला. मला पाहिजे की लोकांना कळू नये की सनीने काय केलंय. आणि आता वाजले आहेत 4 वाजता जेवतोय. बिचारी माझ्यासाठी थांबली एवढा वेळ. सकाळपासून नाश्ता पण नसेल केला. नाहीच पोट दुखत होता, अर्धा वेळ तर तिच्याच पाठी केला माझा. ओके, जरा बघशील का पोट दुखतोय. काय स्पेशल आज? मसूर आणि भेंडीची भाजी आणि आळूवडी. दोन 3 गोष्टी शिकलो आहे याच्यातून. एक तर पहिलं सायलेंट नाही करायचा मोबाईल, नेहमी ऑनच साऊंड त्याचं ऑन पाहिजे. दुसरं म्हणजे आपला जो सेटिंग्स आहेत तिथे लॉस्ट माय फोन किंवा लास्ट लोकेशन ऑन ठेवायचं ॲपलमध्ये. आणि आयफोनमध्ये ती एक स्पेशल हे आहे त्याच्यात. काय सगळ्याच फोनमध्ये कदाचित असेल. हा मे बी असेल, पण आय थिंक सो. बाकीच्या मोबाईलचं नाही माहिती, पण आयफोन मध्ये तर कधी बसून. आणि आम्ही एवढं रिलॅक्स, आपला फोन थोडी कधी राहणार आहे.
पण ते एक सीख आहे. दुसरा व्यवस्थित शोधायच्या गोष्टी काय हरवलं असं 100% एवढ्या कोपऱ्यांमध्ये शोधलं म्हणजे आमचा अख्खा रूम उलटा पलटा. कारण मोबाईल असेल तर आमच्या रूम मध्येच असेल, बाकी कुठे नसेल. आणि तेच होतं की एक आम्ही कन्फर्म होतो की मोबाईल आहे तो आजूबाजूलाच, म्हणून मग एवढा दिवस आम्ही जस्ट बिकॉज ऑफ आवर व्हिडिओज हे ते सगळं होतं. आणि दुसरं एक होतं की जेव्हा पण मोबाईल हरवणार पहिली गोष्ट आहे की पहिले जाऊन पोलीस कंप्लेंट करायची. ऑफकोर्स आधी पहिले शोधा आजूबाजूला आणि मग पोलीस कंप्लेंट करा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या समजल्या आहेत, शिकलो आहोत आम्ही, म्हणजे मी एस्पेशली. चलो वाजलेत आता रात्रीचे 11:15 वाजलेत. क्लिनिकवरून मी आता सुटलो आहे कारण पेशंट्सची गर्दी होती. सो फायनली मी आता फ्री झालो आहे. पण जसं मी बोललो की रिटर्न कंप्लेंट घ्यायची आहे, सो परत चाललो आहे मी आता पोलीस स्टेशनला. परत उद्या माझी ड्युटी आहे, सो पॉसिबल नाही होणार आहे. सो फायनली निघालो मी. पोलीस कंप्लेंट रिटर्न केली माझी आणि वाजलेत ऑलमोस्ट आता 12. चाललो आहे घरी. रचना वाट बघते परत नेक्स्ट दिवसाची सुरुवात. बारा वाजून गेले. 12:06 वाजलेले. बाबा कधी येणार. चलो सो हेक्टिक डे होता पण फायनली मिळाला मोबाईल. हॅपी हॅपी हॅपी. 11 वाजता नाही 11:30 वाजता सनीचा फोन आला की मी आता क्लिनिक मधून निघालोय. मग तो गेला पोलीस स्टेशन. पोलिसांनी पण चांगलं कॉपरेट केलं. काय नाही, ते म्हटले तू ऑन कर आम्ही इकडून अनब्लॉक करू. अनब्लॉक करतील ते. त्यांनी ब्लॉक केलंय का? हां, म्हणजे त्यांचं काय असेल काय ते प्रोसिजर. मग काय नाही, मग होऊन जाईल. होपफुली चालू होईल. नाही झालं तर मग परत मला ते म्हणते परत तुला यायला लागेल. तर त्यांना तेच बोललं की माझं टाईम बिझी असल्यामुळे मला येता नाही ना, म्हणून मी आत्ता 12 वाजता आलो, म्हणजे लेट आलो. ते म्हटले ठीक आहे, जर नाही झालं तर मग उद्या परत यायला लागेल. तर मी म्हटलं बघू, मी कळवतो तुम्हाला. नंबर घेतला आहे त्यांचा, काय असेल तर फोनवर वाइंड अप करा. चला, भूक लागली आहे ना, तू थांबली बिचारी. जेवली का? माझा सूप डे होता. हो का? व्हेजिटेबल सूप. मला माहिती तुला लेट होईल, माझा टायमावर जेवली. आता लवकर मी पण व्हेजिटेबल सूप खाणार आहे. पिणार म्हणजे एकदम ब्लेंड, काहीच नाही. त्यासाठी ठेवलंय थोडं बघ, टेस्ट कर. काय नाही, फक्त व्हेजिटेबल्स आहेत. चलो, उद्यापासून मग नॉर्मल न्यू रुटीन. रचनाचं पण न्यू रुटीन. टिफिन सिरीज पण रचनाची आता नवीन. आता तेच विचार करत होती. मला युजली सकाळी नाहीसा गेल्यानंतर मला टाइम मिळतो. म्हणजे सनी पहिले सकाळी जायचा, मग नंतर नाहीसा जायची. मग वर्कआउटच्या आधी माझ्याकडे टाइम असायचा जेव्हा मी माझा व्हिडिओ एडिट करायची. तर मी तर मगाशी बसल्या तेच विचार करतो. मी कॉन्टेंटचं म्हणजे थोडंसं लिहित वगैरे होती. सो त्यावेळेस मला एकदम स्ट्राईक झालं की उद्याचा दिवस माझा नॉर्मल रुटीन सारखा नसणार आहे. थोडा चेंज होईल. नाहीसा गेल्यानंतर आय हॅव टू बी इन किचन पण सनीचं हे. त्यानंतर माझं वर्कआउट आहे 8:30 आणि व्हिडिओ एडिटिंग झालं आणि मग तुझं ते नाश्त्याचं टाइम सगळं काय. मग तेच मग मी असं तुला आता रात्रीच लाईक प्रिपेअर्ड 1 डे बिफोर. मला आता म्हणून मी व्हिडिओ एडिट केला उद्याचा. कारण आता माझी खूप धावपळ होईल. खूप म्हणजे आहेच, धावपळ आहेच. ठीक आहे, दॅट्स व्हॉट लाईफ इज. तरच मजा येईल. आता असं बोर होतं बसून. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. खूप काही शिकायला मिळालं असेल, कारण आज आम्ही खूप काही गोष्टी शिकलो आहोत. तरी मी अजून मोबाईल म्हणजे मी बोललो सगळ्यांना की फाइंड माय लास्ट लोकेशन ते ऑन करेल, तरी अजून ऑन नाही केलंय. आणि आईला पण सांगितलं, आईचं पण नाही केलं आपण. सगळेच मोबाईलचं करेल. फार इम्पॉर्टंट आहे. जर आपल्याला आपलं डिव्हाइस किंवा आपल्याकडे जी पण गोष्ट आहे त्यांना आपल्याला काहीतरी मिळतंय आणि आपण त्याचं काही घेतच नाही, मग ते वेस्ट आहे. चलो, एनिवेज चला, नायसाची पण स्कूल आहे. ती दिवसाची थांबली म्हणून ती झोपली नाहीये. सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण लवकर. बाय, टेक केअर, लिव्ह लव्ह अँड लव्ह. बाय बाय.